कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. स्वतः धनश्री तोडकर आपल्यासोबत आहेत. तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही इशारा दिलाय की आत्मदहन भाजप कार्यालयासमोर करणार. तुम्ही त्या मतावरती ठाम आहात का, की तुम्हाला पक्षाकडून कुणाचे विचारपूस केली किंवा तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला? एक दोन जणांचे महेश दादा, विजय दादा, मुन्ना साहेब मला असे फोन येऊन गेलेले आहेत की तुम्ही असं काही करू नका, आम्ही तुमचा काहीतरी विचार करूया. पण मी भाजपशी इतकी एकनिष्ठ होते की आणि भाजप पक्षावरती माझा इतका विश्वास होता की माझ्या तरी महिलेसारखा की असा अन्याय होणार नाही माझ्यावरती तरी. कारण आम्ही 12 वर्ष झालं भाजप पक्षाचं काम करतोय. इथं काँग्रेसचा बालेकिल्ला असताना देखील आम्ही इथं भाजप पक्ष कमळ प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात आम्ही कमळ पोचवलेलं आहे. आणि खासदारकी असो, आमदारकी असो, इथून भाजपला वोटिंग चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. तरीही भाजपला की असं सिद्ध होते की भाजपला खरंच जो कार्यकर्ता असतो आणि जो तळमळीनं काम करतो त्याची गरज नाही आहे भाजप पक्षाला. तुमच्या या निर्णयानंतर भाजप तुमच्यावरती पक्षविरोधी किंवा कारवाई देखील करू शकते. कारवाई केली तरी मी निस्तरायला तयार आहे. मी ठाम आहे. काय कारवाई करणार आहे माझ्यावरती पक्ष? पण तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम आहात आत्मदहनाच्या? ठाम आहेत. भाजप कार्यालयाकडे जाणार आहात म्हणजे? जाणार. कशा पद्धतीनं तुमचं काम होतं? कारण सचिन तोडकर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते, त्यांच्या निधनानंतर तुम्ही हे सगळं पुढे सांभाळलेलं आहे. आम्ही दोघं, सचिन तोडकर साहेब, मराठा आंदोलन असो, हिंदुत्व आंदोलन असो, प्रत्येक आंदोलनात सचिन साहेबांनी अग्रेसर होऊन काम केलेलं आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलेलं आहे. आणि सचिन तोडकरांचं एकच म्हणणं होतं की हारायचं नाही, जिंकायचं, हेच ध्येय माझ्या मनात होतं. आणि माझ्या मिस्टरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी परत पतीच्या निधनानंतर 16व्या दिवशी भाजप पक्षाचं काम करण्यासाठी मी रस्त्यावर उतरलेले होते. फक्त माझ्या मिस्टरांचं एक स्वप्न होते की मला तुला नगरसेवक बघायचं होतं, म्हणून यासाठी मी परत जोमानाने प्रयत्न करत होते कामासाठी. सचिन तोडकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अपक्ष का असेना? उतरणार, कारण माझ्या नवऱ्याचं स्वप्नच मला पूर्ण करायचं आहे. चंद्रकांत दादा तुमच्या तिकिटासाठी आग्रही होते, मग कुठं माशी शिंक? होते दादा आग्रह होते, विजय दादा आग्रह होते, महेश दादा आग्रह होते आणि मुन्ना साहेबही आग्रह होते. कारण अचानक कुणी तिकीट कापलं हेही मला माहिती नाही. पण तुम्ही निवडणूक लढवणार आहात? 100% लढवणार. बघितले या होत्या धनश्री तोडकर. त्यांनी आपला निर्णय आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक ही लढवणार आहे. भाजप पक्षानं या ठिकाणी अन्याय केलेला आहे, त्यामुळे मी जो आत्मदहनाचा इशारा दिलाय त्या मतावर देखील मी ठाम आहे आणि कोणत्याही परिस्थितीत म्हणजे अपक्ष का असेना पण मी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. माझ्या पतीचं स्वप्न होतं की मी नगरसेवक व्हावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी रिंगणात उतरेल, अशा पद्धतीचं देखील मत या ठिकाणी धनश्री तोडकर यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.